नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य या ठिकाणी बघा 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न रेल्वे भरती असेल, पोलीस भरती असेल, समाज कल्याण भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गोंदिया हा जिल्हा बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, 1 मे सन 1999 परभणी या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? बघा 1 मे सन 1999 परभणी बघा या जिल्ह्यामधून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1927 बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई सन 1927 या वर्षी ते सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 4 बघा, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं आहे? मराठी या भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं मासिक आहे? बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड बघा हे महाराष्ट्रामधले बघा महत्त्वाचे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा विशाळगड, पन्हाळगड, गगनगड बघा हे सर्व किल्ले बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कारले भाजे बघा या प्राचीन लेणी आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा कारले व भाजे बघा या प्राचीन लेणी बघा पुणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदोली बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चांदोली बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा, मुठा, नीरा, घोड बघा या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या? मुळा, मुठा, नीरा, घोड बघा या ठिकाणी काही नद्या आहेत, या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भीमा नदीच्या या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनार बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, धर्मतर आणि राजापूर या खाड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या? धर्मतर आणि राजापूर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा धर्मतर आणि राजापूर बघा या खाड्या रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बघा यांची स्थापना बघा सन 1961 या वर्षी बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कन्नड बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? बघा कन्नड बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा कन्नड बघा कर्नाटक या राज्याची राज्यभाषा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे।
जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना बघा दिग्बोई हा बघा तेल शुद्धीकरण कारखाना बघा आसाम या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रानीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? रानीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा रानीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिंडी बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गिंडी बघा हे भारतामधलं बघा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गिंडी बघा हे भारतामधलं बघा राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू या राज्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राकस सरोवर तिबेट या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा राकस सरोवर तिबेट या ठिकाणी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राकस सरोवर बघा तिबेट या ठिकाणी सतलज या नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॅराद्वीप बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅराद्वीप बघा हे भारतामधलं बघा एक प्रमुख बंदर आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा पॅराद्वीप बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर ओरिसा या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नूनमती बघा खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा नूनमती बघा खनिज तेल क्षेत्र हे आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प बघा गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद? कमोडोर बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? बघा कमोडोर बघा हे पद हवाई दल यांच्या संबंधीचं ते पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित हरिप्रसाद चौरसिया बघा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित बघा हरिप्रसाद चौरसिया बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, बासरी वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेडेसिया कर्मा बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचे लोकनृत्य आहेत? बघा बेडेसिया आणि कर्मा बघा हे लोकनृत्य बघा बिहार या राज्याचे लोकनृत्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागार्जुन सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा नागार्जुन सागर बघा हे धरण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा या नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, छत्तीसगड बघा या राज्याची राजधानी रायपूर छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा पोर्टब्लेअर बघा या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रवींद्रनाथ टागोर यांना बघा साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला? रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सन 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पारितोषिक हे मिळाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया डिवायडेड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? इंडिया डिवायडेड बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा रणांगण एक झाड दोन पक्षी बघा या नावाची बघा पुस्तके बघा विश्राम बेडेकर बघा यांची पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे? भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे?
बघा नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणजे सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांचं बघा पूर्ण नाव खालीलपैकी कोणते? बघा स्वामी विवेकानंदांचे बघा पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद बघा यांचे या ठिकाणी पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सॅम पित्रोदा बघा यांना भारतीय दूरसंचार क्रांती यांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण प्रामुख्याने वापरतात? बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर अल्टिमीटर बघा उंचीमधला बघा फरक मोजण्यासाठी अल्टिमीटर या प्रकारचं एकक वापरतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू आवश्यक असतो? बघा वनस्पतींना बघा अन्न बघा तयार करण्यासाठी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड या प्रकारचा वायू या ठिकाणी खूप महत्त्वाचा या ठिकाणी वायू आवश्यक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फोरसम आणि निबलिक बघा या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या संज्ञा? फोरसम आणि निबलिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या संज्ञा आहेत? बघा फोरसम आणि निबलिक बघा या संज्ञा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या खेळासंबंधीच्या संज्ञा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा आंतरराष्ट्रीय बघा न्यायालयाचं मुख्यालय बघा हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी यांचं बघा पंचायत राज हे त्यांचं स्वप्न होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा 1500 ते बघा 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा या ठिकाणी 9 सदस्यसंख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खग विहंग अंडज द्विज हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा खग विहंग अंडज द्विज बघा हे सर्व शब्द पक्षी शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निकेतन या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? निकेतन या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगा. निकेतन बघा निकेतन म्हणजे घर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा. जुन्या मतांना चिटकून राहणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. जुन्या मतांना चिटकून राहणारा बघा सनातनी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाच माळेची मणी या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एकाच माळेची मणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, सगळी माणसे बघा सारख्या स्वभावाची असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्तावरती बघा साखरेवर बघा रक्तातील साखरेवर नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा रक्तामध्ये बघा साखरेवर नियंत्रित करणारा घटक म्हणजे इन्सुलिन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा नॅचरल गॅसमध्ये बघा इथिलीन या वायूचं बघा प्रमाण 20% एवढे या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं औषध आहे? बघा कुष्ठरोगावर बघा प्रभावी औषध बघा डॅप्सोन बघा कुष्ठरोगावर या ठिकाणी प्रभावी औषध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाजी नॅशनल पार्क बघा हा व्याघ्र प्रकल्प आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? राजाजी नॅशनल पार्क बघा राजाजी बघा नॅशनल पार्क हा उत्तराखंड या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधील एकूण किती टक्के बघा लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते?
बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण किती टक्के बघा लोकसंख्या आहे जी नागरी भागामध्ये राहते, तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 45% बघा एवढी लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लक्षद्वीप बघा हा संघराज्य प्रदेश आहे, यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? लक्षद्वीप बघा का बरं ती बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? रेला बघा रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? बघा मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य बघा टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अभियोग बघा अभियोग हे बघा या शब्दाचा समान आरोप या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर वसले? बघा कुंडूज हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कुंडूज हे शहर बघा अफगाणिस्तान बघा या शहरामध्ये कुंडूज हे शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला तो सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी बघा यांचा खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये सहभाग नव्हता? बघा खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता? तर बारडोली सत्याग्रह यांच्यामध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता. प्रश्न क्रमांक बघा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत? बघा आद्य क्रांतिकारक बघा वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आद्य क्रांतिकारक आहेत. प्रश्न क्रमांक बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? बघा तस्लिमा नसरीन ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सज्जन या ठिकाणी शब्द आहे, योग्य विग्रह आपल्याला करायचा. सज्जन बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. बघा सत प्लस जन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एखादी वस्तू बघा एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचे असते? बघा एखादी वस्तू आहे एक समान बघा गतीने जात असेल तर तिचे बघा त्वरण हे या ठिकाणी 0 राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वायू बाहेर बघा कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? बघा कांदा कापताना बघा अमोनिया हा वायू बघा या ठिकाणी वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली असंसर्गजन्य रोग या ठिकाणी खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग या ठिकाणी असंसर्गजन्य या ठिकाणी रोग आहे? बघा मधुमेह रोग या ठिकाणी असंसर्गजन्य या ठिकाणी रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा बघा सन 1861 या वर्षी बघा भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सोबत IMP PDF नोट्स तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.